नमस्कार. एकीकडे उन्हाच्या झळा पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. राज्यात नागपूर, लातूरसह विदर्भात पावसाची रिमझिम सुरू होती. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 30 मार्चपासून जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात कोकण, मध्य